आपलं स्वागत आहे आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये मेढा, रानघेघर, करंदीदरे या भागामध्ये काल गारांसह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचं नुकसान झालंय, तर आंब्याला आलेला मोहर हा देखील उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। प्रशासनानं नुकसानीची दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। ज्वारीचे हे असं नुकसान भरपूर झालेलं आहे, गव्हाचं नुकसान झालंय, हरभऱ्याचं झालंय, वाळवण वाळत घातलेली डायरेक्ट आमची ती भिजून गेली सगळी, चाऱ्याचं नुकसान झालं। तर यात सर्व आता सरकारनं जरा लक्ष घालून आमच्याकडं तात्काळ मदत द्यावी आम्हाला, तर तहसीलदारांना पाठवून देऊन आम्हाला आमचं नुकसान भरपाई तात्काळ मिळावी आम्हाला। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावरती आणि छोट्या व्यवसायांवरती होऊ लागलाय। कोळशांच्या किमतीमध्ये देखील 4 ते 5 रुपयांनी वाढ झालेली असून मागणीमध्ये देखील 30% जास्त वाढ झाली आहे। हॉटेल, चहा, वडापाव हॉटेल चालकांना सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये लागत असल्यामुळे 30 रुपये किलो कोळसा सध्या 35 रुपये किलो दराने विकला जातोय। आखाती देशांतील युद्ध